मुंबई शहरामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध असलेला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान म्हणजेच भायखला झू। मित्रांनो, 1861 मध्ये बनलेला हा भायखला झू, इथे आपल्याला टायगरपासून ते लेपर्डपर्यंत सर्व ॲनिमल बघायला भेटतात। तसेच विदेशी देशातून आणलेले पक्षी आणि खूप सुंदर पेंग्विन सुद्धा पाहायला मिळतात। मित्रांनो, या राणीबाग झूमध्ये आपल्याला 350 पेक्षा जास्त ॲनिमल बघायला भेटतात। जाऊया आपण राणीबाग पॉइंटला एक्सप्लोर करायला। मित्रांनो, हे आहे मेन एंट्रन्स। जाऊया आपण आतमध्ये तिकीट काढायला। मित्रांनो, भायखळा राणीबाग झू पॉइंट सकाळी 9:30 ते संध्याकाळ 5 वाजेपर्यंत ओपन असते आणि तसंच राणीबाग झू पॉइंट बुधवारी बंद असतो। तर मित्रांनो, आता मी राणीबागच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि बॅक साईडला तिकीट काउंटर आहे। आपण तिकीट काउंटरकडे जाऊन तिकीट काढूया आणि प्रत्येकी पर पर्सन 50 रुपये आहे आणि जर का लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी 25 रुपये आहे। जर का तुम्ही फॅमिली बरोबर आलात तर तुम्हाला फॅमिलीचे 100 रुपये पर फॅमिली द्यावा लागेल। तर जाऊया आता आपण आतमध्ये आणि 50 रुपये पर पर्सनचे तिकीट काढून आतमध्ये राणीबागला व्हिजिट करूया। तर मित्रांनो, जर का तुम्हाला या राणीबागला यायचं असेल तर तुम्हाला सर्वात पहिला भायखळा स्टेशनला यावं लागेल। भायखळा स्टेशनला आल्यानंतर तुम्हाला 5 मिनिटाचा वॉक करून ईस्टला यायचं आहे आणि ईस्टला आल्यानंतर तुम्हाला हा राणीबागचा मोठा गेट बघायला भेटेल। त्या गेटच्या आतमध्ये येऊन तुम्ही आतमध्ये व्हिजिट करू शकता। राणीबाग पॉइंट फिरण्यासाठी सर्वात प्रथम आपण तिकीट काढू, त्यानंतर आपली चेकिंग होणार। आपण प्लास्टिक बॉटल नेऊ शकत नाही। होऊ शकेल तर स्टीलची बॉटल आणा आणि त्यात पाणी भरून आतमध्ये जावा, कारण प्लास्टिक बॉटल आतमध्ये अलाउड नाहीये। मेन एंट्रन्स वरून आत गेल्यानंतर तिथे आपल्याला ब्लॅक हॉर्सची मूर्ती बघायला भेटेल। पुढे गेल्यानंतर आपल्याला ब्रिटिश जमान्याची ही मशीन गन तोफ सुद्धा पाहायला मिळते। इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। जाऊया आता आपण डायरेक्ट आतमध्ये। थोडा पुढे गेल्यानंतर आता आपण पोहोचतो एक्वाबर्ड सेक्शन मध्ये। इथेच आपल्याला विदेशी देशातल्या एक्वाबर्ड सुद्धा पाहायला मिळतात। या एक्वाबर्ड्स पक्ष्यांना जास्त पाण्यामध्ये राहायला आवडते। भायखला झू मध्ये सर्वात प्रसिद्ध आणि लहान मुलांचा फेवरेट मगरमच्छ सेक्शन मध्ये आलोय। या मगरमच्छ सेक्शन मध्ये आपल्याला खूप जवळून मगरमच्छ पाहायला मिळतो। मगरमच्छ सेक्शन पार केल्यानंतर आता आपण पोहोचतो टर्टल सेक्शनवर। इथेच आपल्याला जमिनीत राहणारे टर्टल आणि पाण्यात राहणारे सुद्धा टर्टल पाहायला मिळतात।
आता आपण चाललोय रंगबिरंगीचे पक्षी बघायला. इथेच आपल्याला अलग अलग प्रजातीचे पक्षी पाहायला मिळतात. आता आपण चाललोय सर्वात प्रसिद्ध असलेल्या पेंग्विन सेक्शनमध्ये. या कॅम्पच्या आतमध्ये -डिग्री टेम्परेचरमध्ये पेंग्विनना ठेवलं आहे. या पेंग्विनना जास्त तर थंडीमध्ये आणि पाण्यात राहायला आवडतो. राणीबाग झू मध्ये फिरल्यानंतर जर का तुम्हाला भूक लागली तर इथे तुम्हाला फूड कोर्ट सुद्धा पाहायला मिळतो. इथेच तुम्हाला भरपूर व्हेरायटीचे फूड सुद्धा पाहायला मिळतील आणि भरपूर प्रकारचे मेनू पण इथे आहेत. आता आपण चाललोय टायगर पॉइंटकडे. तिथेच आपल्याला वाघ पाहायला मिळतो. हे वाघ औरंगाबादेमधून सिद्धार्थ गार्डन यांच्याकडून आणले होते. थोडा पुढे गेल्यानंतर आता आपण पोचतो स्पॉटेड डियर बघायला. इथेच आपल्याला स्वॅम्प डियर आणि बारासिंगा सुद्धा बघायला मिळतो. बारासिंगा डियर बघितल्यानंतर आता आपण पोचलोय भालू बघायला. भालूला बघण्यासाठी खूप लोक येतात आणि भालू आपल्याला खूप एंटरटेनमेंट करतो. आता आपण आलोय लेपर्ड आणि हायना बघायला. अनेक पर्यटक लोक लेपर्ड आणि टायगर बघायला येतात. हायना बघायला आलो तर हायना झोपलेला होता. उठायचं नावच घेत नव्हता. मित्रांनो, जर का तुम्ही लहान मुलांना झू पॉइंट मध्ये आणलं तर इथे त्यांच्यासाठी स्पेशल पॉइंट सुद्धा बनवलं आहे. त्यांना खेळण्यासाठी खूप काय काय इथे बनवलं आहे. जर का तुम्ही फॅमिली 1 डे ट्रिप करायचा असाल तर तुम्ही भायखला झू पॉइंटला नक्की विजिट द्या. मित्रांनो, आता आपण आलोय हिप्पोपॉटिमसला बघायला, ज्याला आपण पानघोडा सुद्धा म्हणतो. पानघोडा जास्तीत जास्त पाण्यात राहायला बघतो, त्यामुळे आपल्याला पानघोडा व्यवस्थित बघायला भेटला नाही. पानघोडाचं वजन 3200 पेक्षा जास्त असतो. मित्रांनो, आता आपण आलोय माकड सेक्शन मध्ये. या माकडला अनेक विदेश देशातून आणलेला आहे.
मित्रांनो आम्ही राणीबागच्या बाहेर आलेलो आहे आणि जवळजवळ 2 ते 2.5 तास लागले मला फिरायला. जर का तुम्ही इथं आले ना तर तुम्हाला पण 2 ते 2.5 तास लागणारच फिरायला आणि भरपूर मजा आली. जर का तुम्हाला इथे यायचं असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि तसंच लहान मुलांसाठी खूपच इम्पॉर्टंट हा सेशन आहे. खूपच चांगली जागा इथे फिरायला. तुम्ही लहान मुलांना इथे आणू शकता, त्यांना बी खूप भारी वाटेल इथे बघायला. चला तर मित्रांनो या ब्लॉगला मी आता इथे एंड करतो. आय होप की हा ब्लॉग तुम्हाला खूप आवडला असेल. तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र.